अशी ही प्रकृतीची वेगवेगळी नावं आहेत. थोडंसं अवघड आहे आपल्याला समजायला, पण जेव्हा पुन्हा 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 वाचणं होईल तेव्हा कळू शकतं. म्हणजे ही माया म्हणजे काय आहे? परमेश्वराची शक्ती आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. मग भगवंतच सगळ्यांचा आदिकर्ता आहे हे आतापर्यंत आपल्याला कळलं, यात काही शंकाच नाही. मग तोच ब्रह्मादिक देवांना निर्माण करतो आणि त्याच्यापासून मग हा सगळा पसारा अगदी सामान्य माणसापर्यंत निर्माण करतो. मग त्याच्यामध्ये सगळे आले, अवतारही आले. आदियज्ञ आपण बघितलं होतं, आदिपुरुष असं ज्याचं वर्णन अक्षर ब्रह्मयोगामध्ये केलं होतं, ते ब्रह्मादिक देवसुद्धा याच्यामध्ये आले. कारक महापुरुष आले, महात्मे आले, पार्षद आले, सामान्य माणसे आली. हे सगळं तो जो भगवंत आहे, जो परमेश शक्ती जी आहे ती म्हणजे प्रकृती हे सगळं निर्माण करते. सर्व प्रकारची जी सृष्टीची रचना आहे ते सर्व याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, मी त्यांचा आदिकर्ता आहे. संभवत सर्वभूतानां ततो भवती भारत. सर्व भूतांना प्रगट करणारा कोण आहे? तर तो मीच आहे असे तू जाण, असं ते सांगतात. एकोहम बहुश्याम एकाकीन रमते, हे श्रुतिवचन प्रख्यात आहे. हे सांगितलं होतं मागे. एकोहम बहुश्याम म्हणजे तो एकला एक होता, त्याला कर्मेन असं झालं आणि म्हणून तो बहु झाला. एकाकीन रमते, त्याला कर्मेन असं झालं म्हणून तो बहु झाला, असं श्रुतींमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्या परब्रह्मालाच असं वाटलं की आपण वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट व्हावं. म्हणून आपण म्हणतो ना की आपल्या हृदयात तो आहे, प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. म्हणजे त्यालाच वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नटावंसं वाटलं आणि म्हणून त्यांनी ती सगळी रूपं घेतलेली आहे आणि तसं हे सृष्टीरूप प्रगट झालेलं आहे. म्हणजे त्रिगुणात्मक मायेमध्ये चिदाभासरूपी वीर्याचे सिंचन केले. किती अवघड अवघड शब्द आहे बघा, की त्रिगुणात्मक मायेमध्ये चिदाभासरूपी वीर्याचे सिंचन करून ईश्वर दृश्य सृष्टी म्हणजे प्रकृती निर्माण करतो. आणि ही समस्त सृष्टी म्हणजे समष्टी होय. आता व्यष्टी म्हणजे शरीराची उत्पत्ती कशी होते ते भगवंत सांगतात 4थ्या श्लोकामध्ये. आता सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर अहं बीजप्रदः पिता. हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व योनीमध्ये ज्या मूर्ती अर्थात शरीरे उत्पन्न होतात त्या सर्वांची त्रिगुणमयी माया म्हणजे गर्भधारण करणारी माता आहे. आणि मी म्हणजे परमेश्वर बीज स्थापन करणारा पिता आहे. माता आणि पिता कोण कोण आहेत? तर परब्रह्म परमात्मा हा पिता आहे आणि ही गर्भधारण करणारी त्रिगुणमयी माया जी आहे ती माता आहे. आणि त्यांचं लेकरू म्हणजे सगळं जगडंबर आहे. हे सगळं विश्व जे आपल्याला दिसतंय ते त्यांचं जगडंबर म्हणजे त्यांचं लेकरू आहे, त्यांचं बाळ आहे असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये फार छान वर्णन केलेलं आहे याचं. हे आलंच इथे, ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात, या कारणे मी पिता महद्ब्रह्म माता अपत्य पंडुसुता जगडंबरू. या कारणास्तव मी बाप आहे, महद्ब्रह्म ही आई आहे आणि अर्जुना जगडंबर हे मूल आहे. म्हणजे 84 लक्ष योनीतून फिरल्यावर शेवटी मानवाला देह लाभतो हे आपल्याला माहिती आहे. सगळ्या योनीतून आपलं फिरून झालेलं आहे ना. आता आपण मानव देहाला आलो आहे आणि तोही ईश्वरी कृपेमुळेच मिळालेला आहे आपल्याला देह. शंकराचार्य म्हणतात, आदि शंकराचार्य काय म्हणतात, दुर्लभम त्रयमेवैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी अतिशय दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एक तर माणसाचा जन्म मिळाला पाहिजे. दुसरं, माणसाच्या जन्माला जरी आला तरी परमार्थाची वाटचाल करण्याची इच्छा झाली पाहिजे, म्हणजे मुमुक्षुत्व त्याच्याकडे असलं पाहिजे. एक झालं मनुष्यत्व, दुसरं झालं मुमुक्षुत्व आणि तिसरं आहे सत्संगती महापुरुष संश्रयः.
म्हणजे सत्संगती या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत आणि केवळ परमेश्वराच्या कृपेनेच त्या प्राप्त होतात. म्हणजे आपण त्या परमेश्वराच्या कृपेला प्राप्त झालो आहोत असं समजायला पाहिजे, त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे की आपल्याला मनुष्यत्व आलेलं आहे, आपल्याला मोक्षाची इच्छा थोडीशी जागृत झालेली आहे मनामध्ये आणि संत संगतीसुद्धा मिळालेली आहे. अतिशय सुंदर सुंदर अशा ग्रंथांचं वाचन आपल्याकडून होतं आहे, पठण होतं आहे, त्याचा अर्थ समजावून घेणं होतं आहे. म्हणजे हे सगळी काय आहे, संत संगती आहे. त्यांनी सांगितलं की जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज अशा 4 प्रकारच्या योनी आहेत. या सगळ्या सृष्टीमध्ये 4 प्रकारच्या योनी आहेत. उद्भिज म्हणजे काय, जमीन भेदून वर येणारे, म्हणजे जे वृक्ष आहेत, वेली आहेत त्यांना उद्भिज असं म्हणतात. बीजापासून ज्यांचं वाढ होते, जमिनीतून वर येतात, उद्भिज. स्वेदज म्हणजे काय, घामातून निर्माण होणारे, मग त्याच्यामध्ये ऊ आहे, ढेकूण आहे, हे प्राणी घामापासून निर्माण होतात. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे, म्हणजे पक्षी आहेत, काही काही कोंबडी वगैरे आपल्याला माहिती आहे, सर्प वगैरे, म्हणजे हे सगळे अंड्यातून निर्माण, अंडज. आणि जरायुज, जरायुज म्हणजे आपल्या गर्भातून, मानवाच्या गर्भातून निर्माण होतात. यापैकी जरायुज योनीत जन्म घेणाऱ्याच्या शरीरामध्ये सप्तधातू असतात. मानवाचं शरीर हे सप्तधातूंनी बनलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा आणि शुक्र या सप्तधातूंनी आपलं शरीर बनलेलं आहे आणि त्यांची निर्मिती स्त्री पुरुष संयोगातून होत असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याला जरायुज योनी असं म्हणतात. म्हणजे उद्भिज, स्वेदज, अंडज आणि जरायुज. मग माणसाचा देह कसा प्राप्त होतो, तर नाथांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी की नरदेह हा दुर्लभ आहे. नरदेह लाभणं हे अत्यंत दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर नरदेहाचा लाभ होतो असे परमार्थ साधनेच्या ग्रंथाचे वचन आहे. भागवतही सांगतं, दुर्लभो मानुषो देहे देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. की प्राणीमात्रांचा देह क्षणभंगूर आहे, त्यातून मनुष्य देह लाभणे अत्यंत दुर्लभ आहे. त्यातही भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्तोत्तमाचे दर्शन होणे हे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे नरदेह लाभणं ही केवळ परमेश्वराची कृपा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर मानव जन्म मिळतो. 84 लक्ष योनी प्रति जय असंख्य फेरे होती तै नरदेहाची प्राप्ती अवचटे पावती सभाग्य. एकनाथी भागवतात सांगितलेलं आहे. म्हणजे परमार्थाची वाटचाल आणि मोक्षाची प्राप्ती या गोष्टी केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहेत. कोणी गाय जर म्हटली की मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, बैलाला जर असं वाटलं, एखाद्या पक्षाला असं वाटलं तर तो करू शकत नाही. किंवा आपल्याला नाम घ्यावं असं त्याला वाटलं तर तो घेऊ शकत नाही. फक्त मनुष्यच हे सगळं करू शकतो. मनुष्य जन्माचे प्रयोजन मात्र प्रत्येकाला नेटके समजले पाहिजे. त्यांनी सांगितलं हा मनुष्य जन्म आपल्याला कसा मिळाला आहे, काकतालीय न्यायाप्रमाणे मिळाला आहे. काकतालीय न्याय म्हणजे काय, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली, तर मग ती फांदी काय असं झालं का की कावळ्याच्या वजनाने मोडली, असं अजिबात नाही आहे. तर तो क्षण तसा होता आणि म्हणून मग ते काकतालीय न्याय त्याला म्हणतात की तसा आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. म्हणजे वजनावर जेव्हा आपण 2 गोष्टी ठेवतो तेव्हा त्या समसमान होणं किती अवघड असतं नाही का. पाप आणि पुण्य जेव्हा समसमान होतात तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. थोडंसं जरी पाप अधिक असेल तर आपण गेलो असतो खालच्या जन्मामध्ये, पशुजन्मामध्ये. थोडंसं जरी पुण्य झालं असतं जास्त तर आपण अजून वरच्या योनीमध्ये गेलो असतो, देवयोनी, पितृयोनी वगैरेमध्ये. परंतु आपण मनुष्य झालो याचा अर्थ आपलं जे पारडं आहे ते समसमान झालं. मग हे समान होणं किती अवघड असतं. त्यांनी सांगितलं आहे की ऐशी कर्माची गती गहन तेथ काकतालीय न्याय जाण अवचटे लाभे माणूसपण भवाब्धी तारण महातारू. म्हणून बहुत जन्मांचा शेवट
नरदेह सापडे अवचट असे समर्थांनी सुद्धा म्हटले आहे, ते काही खोटे नाही आहे. म्हणजे हा जो मनुष्यजन्म आपल्याला मिळालेला आहे याचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे. इतक्या अवघड रीतीने तो आपल्याला मिळालेला आहे. पूर्व सुकृत असेल तरच या नरदेहाचा लाभ होतो. या नरदेहामध्ये कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गाने आत्मभेद करून आत्मबोध करून घेता येतो. हे सगळं आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलंच आहे. धन्य धन्य हा नरदेह, येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. म्हणजे सगळ्या संतांनी या नरदेहाचं कौतुक केलेलं आहे, नरदेहाची थोरवी सांगितलेली आहे. आणि या नरदेहामध्ये येऊन करायचं काय ते पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुष्कळ जन्म होऊन गेल्यानंतर हा नरदेह मिळतो. त्याच्या योगाने यातायात चुकते, तो भगवंताचे दर्शन करून देतो. नरदेह, या नरदेहामध्येच आपण भगवंताचं दर्शन करून घेऊ शकतो. आणि या कारणासाठी ज्या भाविक लोकांनी भगवंतरूपी संपत्ती मिळवली ते धन्य समजावेत. त्यांचे अनंत जन्माचे पुण्य फळास आले, म्हणून ते परमात्म प्राप्ती करून घेऊ शकले. किती सुंदर सांगितलंय बघा. मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटी समजावी. त्या पेटीमध्ये ईश्वर भजनाची उत्तम रत्ने असतात आणि ती रत्ने भगवंताला अर्पावी आणि आनंद लुटावा. देवाचा भक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीने अगदी खालच्या पायरीवर असतो. नावं ठेवतात लोक, काय भजनाला लागला, काय देवाचं नाव घेतो, काय टाळकुटीत बसतो वगैरे वगैरे तथाकथित लोक म्हणत असतात. पण त्यांनी इथे सांगितलं आहे की लौकिक वैभवाच्या दृष्टीने अगदी खालच्या पायरीवर असेल, पण त्याचे वैभव फार निराळे असते. तो गरीब असला तरी ब्रह्मादिकांपेक्षा वरच्या पायरीवरचा असतो. त्याचे हवे पण संपूर्ण संपल्यामुळे तो सदा सर्व काळ अत्यंत संतोषमय असतो. समाधान हेच परमेश्वराचं रूप सांगितलेलं आहे. आम्ही वाचतोय ना गोंदवलेकर महाराजांचं, त्या चरित्रामध्ये इतकं सुंदर त्यांनी समाधान म्हणजे काय, काळजी म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, इतकं सुंदर, म्हणजे एका एका शब्दावर 2-2, 4-4 पानं लिहिलेले आहेत त्यांनी. आणि खूप छान समजावून सांगितलं. आणि ते आपल्याला तंतोतंत पटतं. आपल्या व्यवहारामध्ये आपण तसंच वागत असतो. म्हणजे संतोष म्हणजेच समाधान, आणि समाधान म्हणजेच ईश्वर. ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो. अशा भाविकांना देव आत व बाहेर सांभाळतो. मागे पुढे राहे सांभाळीत आलिया, काय बरं, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे की हरिपाठ जेव्हा तुम्ही म्हणत असता, भगवंताचं नाव तुम्ही घेत असता, तेव्हा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, तोच आपल्याला सांभाळत असतो. आणि तुमच्यावर आलेले आघात दूर करण्यासाठी तो अगदी तत्पर असतो. त्याची वृत्ती सांभाळतो व प्रपंच सांभाळतो. त्याचा प्रपंचही भरभार भगवंतच करतो. जेव्हा तो भगवंताची कास धरतो. अनुसंधान या शब्दावर पण इतकं सांगितलं आहे महाराजांनी, खूपच. या नरदेहाच्या संगतीने पुष्कळ माणसे उत्तम गतीला पोचली, पण इतर पुष्कळ बिचारी यातायातीचे दुःख भोगीत राहिली. या नरदेहाचा उत्तम उपयोग करावा, संत संग धरून शक्य तितक्या लवकर सार्थक करून घ्यावे, असं त्यांनी सांगितलं. छान आहे. म्हणजे एका एका श्लोकाचा नुसता अर्थ नाही सांगितला, तर त्याच्यामध्ये आपण कसं वागायला पाहिजे, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. या नरदेहामध्ये नरदेह दुर्लभ आहे तर कळलं आपल्याला, पण याच्यामध्ये क्रियमान कर्माचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. ते बाकीच्या कोणाला नाही आहे. फक्त पूर्वीचं भोग भोगायचे आणि कर्मभोग, मग ते वाईट फळाचं असेल, चांगल्या कर्माचं असेल, वाईट कर्माचं असेल, तेवढं फक्त भोगायचं सोडून द्यायचं. असं इतर योनींमध्ये, देवयोनीसुद्धा, देवयोनीमध्ये पुण्ययोनी येते, तिथे पुण्य भोगायचं, फक्त पुण्य भोगायचं. त्यांना भगवंताचं नाव घेणं किंवा मोक्षासाठी प्रयत्न करणं या गोष्टी त्यांना नाही आहे स्वर्गामध्ये. त्यांना फक्त पुण्य भोगायचं, ते भोगून संपवायचं, आणि ते संपलं की मग ते परत पृथ्वीवर येतात. पण आपला जो मनुष्यजन्म आहे, या मनुष्यजन्मामध्ये मात्र क्रियमान कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि म्हणून इहलोक आणि परलोक दोन्ही साधावे असे सर्व संतांनी आग्रहाने सांगितले आहे. बाकी सगळ्या योनी ध्यानात घ्या,
अंडज योनी असेल, उद्भिज असेल, स्वेदज असेल, इथे क्रियमान कर्माचे स्वातंत्र्य भगवंतांनी ठेवलेलं नाही आहे. ते फक्त जरायुज योनीमध्ये आहे. मनुष्य म्हणून ज्या वेळेला प्राणी जन्माला येतो त्यावेळी त्याला क्रियमान कर्माचे स्वातंत्र्य ठेवलेले आहे. त्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीने मग तो ठरवतो धर्म काय, अधर्म काय, सत्कर्म काय, वाईट कर्म काय. आणि मग त्या धर्माने त्याचं अनुसरण तो करतो, तसं वागतो, तसं चालावं, तसं बोलावं, तशी कृती करावी, तसं चिंतन करावं असं त्यांनी सांगितलं आहे. तसं मनन करावं. आणि मग हे सगळं केल्यानंतर मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा मनामध्ये जागृत होते आणि त्याचा योग्य दिशेने प्रवास चालू होतो. आणि मग त्याला सत्संगती लाभते. आणि मग ती सत्संगती लाभली की मग त्याला आत्मसाक्षात्कार होतो.